आईने केलं, आईचं लक्ष नव्हतं. आता आपली माता, आता आपण कसे झालेलो आहोत, सक्षम झालेलो आहोत आणि आपल्या कुणी अत्याचार करत नाही. कोण करते अत्याचार? महिलाच महिलांवर अत्याचार करते. आज महिलांनी सगळं जग जिंकले, कायद्याने महिला जिंकलेली आहे, शिक्षणाला जिंकलेली आहे, ती नियमानं चालीरीतीने सुद्धा जिंकलेली. महिला दिन आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन. मी पण मॅडम बऱ्याच वेळा याच्या विरोधात असते, कारण एक दिवस काय साजरा करायचा, रोजच जर महिलांना सन्मान दिला तर आजचा दिवस कदाचित साजरा करण्याची वेळ आली नाही पाहिजे. जसं आहे आत्याबाई होळकर आहे, माझी जाऊ आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण इथे आहोत अशा आदरणीय सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेचं पूजन केलं. म्हणजे या महिला आहेत, व्यासपीठावर सर्व महिला आहेत आणि ऐकणाऱ्याही सर्व महिला आहेत आणि आत्ताच आपण सर्व महिलांचा जयघोष केलेला. तुमची आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि आपल्या सगळ्यात मोठा कार्यभार जो आहे तो म्हणजे आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवायचं. आणि स्वतःला ओळखा, स्वची जाणीव करा, स्वतःचा आत्मसन्मान जागा आणि त्याप्रमाणेच तुम्ही जगा. सर्व जिल्ह्याचा जो कारभार जर बघितला तर हा सर्व महिलाच आहेत. सध्याच्या महापौर सुद्धा महिला आहेत आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा महिलाच आहेत. स्त्री शक्ती, स्त्री शक्ती, नारी शक्ती. सर्वांना महिला दिनानिमित्त खूप खूप मन भरून शुभेच्छा. खूप छान करा, चांगलं करा, पण सोपं करा. ते इतक्या संकटातून ते मुलं शिकली तर आपली मुलं का बरं शिकू शकते? आपल्याकडे फॅन आहे, लाईट आहे. खूप छान बोलल्या करू नका. आणि अग्निहोत्री मॅडमनी आपल्याला सक्षम करण्यासाठी आपण स्वतः कसं सक्षम व्हायचं त्यासाठी खूप छान. तसे आज आलात ना, तसे दर शनिवारी शिक्षकांना भेटायला शिक्षकांना यायचं, विचारायचं की बाबा माझा मुलगा काय लिहितोय, काय वाचतोय, तुम्ही व्हिडिओ टाकताय तर माझ्या मुलाचा व्हिडिओ का नाही? तुम्ही सगळेजण एवढा तुमचा वेळ काढून आला, सकाळची घरची कामं सोडून आले. आमच्या मुस्लिम भगिनी त्यांचा